तुमच्या प्रोफेशनमध्ये इतकी वर्ष तुम्ही आज काम करत आहात, तर एखादा अनुभव किंवा एखादी केस जी तुमच्या लक्षात राहिली? बेसिकली मी तुम्हाला एक केस सांगतो ज्याला आम्ही हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणतो. म्हणजे पेशंटला सिम्पटम्स जे असायचे सगळे स्ट्रोकसारखे असायचे. म्हणजे पेशंटला बोलण्यात तोतरेपणा व्हायचा, हाताची ताकद जायची आणि अर्धा एक तासाने ती नॉर्मल होऊन जायची. पेशंट बऱ्याच ठिकाणी गेला, MRI केलं, पण MRI दरवेळेस नॉर्मल. सगळ्यांनी त्यांना अँटीप्लेटलेट्स ड्रग्स सगळे चालू केले. पेशंट नंतर माझ्याकडे आला. मी फक्त त्याला सिम्पटम्स विचारलं काय. तो म्हणाला की हे व्हायच्या अगोदर माझं डोकं खूप दुखतं आणि डोकं दुखल्यानंतर माझं बोलणं तोत्र होतं, हाताला मुंग्या येतात आणि हाताची ताकद होते, ज्याला आम्ही हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणतो. आणि ते फक्त सर्टन ड्रग्स जर तुम्ही दिल्या पेशंटला की पेशंटला तसे एपिसोड्स कायमचे ॲबॉट होतात आणि ते कधीच आले नाही एपिसोड. तर ही केस माझ्या आत्तापर्यंत जे एवढे पेशंट मी मायग्रेनचे बघितले त्यात ही केस माझ्या रिलेटेड राहिली आणि तो पेशंट मग कंटिन्यूस माझ्या फॉलोअपला आला आणि अजूनपर्यंत आहे. फक्त त्याला मग मी व्यवस्थित डाएट फॉलो कसं करायचं, काय ट्रिगर अवॉइड करायचे, त्याला तेव्हापासून एकदा पण तो अटॅक झाला नाही. म्हणजे पेशंट तेव्हा घाबरलेलाच असतो की होतं आहे, अचानक पायाची ताकद जाते, सगळ्यांना तो स्ट्रोक आहे, CT स्कॅन कर, MRI कर, ॲडमिट कर ICUमध्ये. पण जस्ट हिस्ट्री जर तुम्ही नीट विचारली, पेशंटशी तुम्ही कनेक्ट झालं आणि आपला पेशंट आपल्याकडे काहीतरी अर्थाने येतो आहे आणि माणसाने शेवटी माणसाशी माणसाने वागलं पाहिजे, त्यावर तुम्ही व्यवस्थित हे करू शकता. थोडक्यात निदान होणे जास्त गरजेचे आहे कुठल्याही रोगाचे. येस.